अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत. ते म्हणजे बघा, स्वयंपाक करताना नामस्मरण केल्याने नेमकी काय घडते. बघा, स्वयंपाक म्हणजेच अन्न जे आपण रोज ग्रहण करतो. अन्न ही अशी एक गोष्ट आहे की ज्यामुळे आपण आपल्या घरातलं वातावरण हे आनंदी सुखी ठेवू शकतो. आपल्या घरातली भांडणे आपण मिटवू शकतो. आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण करू शकतो. ते फक्त अन्नामुळे. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर बघा, स्वयंपाक करताना तुमच्या घरात जी कोणी व्यक्ती स्वयंपाक करत असेल, ती तुमची आई असो, पत्नी असो, बहीण असो किंवा मुलगी असो. बघा, जी कोणी व्यक्ती स्वयंपाक करते ना, ती स्वयंपाक करताना जे काही विचार करते, तिच्या मनात जे काही विचार चालू असतील. आता स्वयंपाक करताना बरेच विचार आपल्या मनात येऊन जातात. जसं की सकाळपासून आपल्याला कोण काय बोललं, ही मला अशी बोलली, ती मला तशी बोलली, किंवा माझ्यासोबत हे घडलं, मला हे करायचं आहे. असे नानाविध प्रकारचे विचार आपल्या मनात येऊन जातात. आणि तेच जे विचार आपल्या मनात येतात ना, तेच आपल्या मनातून आपण जे अन्न शिजवत असतो त्यामध्ये ते उतरत असतात. आणि त्या अन्नावर तसेच संस्कार होतात. आणि ते जेव्हा अन्न आपल्या घरचे खातात, तेव्हा त्या अन्नाद्वारे त्यांच्यामध्ये सुद्धा ते विचार जातात आणि ते सुद्धा तसेच घडत जातात. बघा, स्वयंपाक करताना नामस्मरणाचं महत्त्व हे गुरुमाऊलीने एका हितगुजमध्ये सांगितलं होतं. अतिशय सुंदर माहिती आहे. बघा, जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, तेव्हा आपण जे विचार करतो तेच त्या अन्नावर संस्कार होतात. आणि तेच अन्न आपल्या घरचे लोक खातात. आणि त्या अन्नामध्ये मग राग असेल, द्वेष असेल, प्रेमाची भावना असो किंवा कोणतेही निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणतेही विचार असो, ते त्या अन्नामध्ये उतरतात आणि तेच अन्न आपल्या घरचे ग्रहण करतात. आणि तसंच आपल्या घरातलं वातावरणसुद्धा बनत जातं. बघा, जर तुम्ही स्वयंपाक रागाने केला, द्वेष एखाद्याच्या मनात एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष धरून रागाने तुम्ही स्वयंपाक केला, तर तेच संस्कार त्या अन्नामध्ये होतात. आणि आपल्या घरातले जेव्हा ते अन्न ग्रहण करतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये सुद्धा असेच विचार येतात. आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये भांडणं होणं, कटकटी होणं, घरातमध्ये नकारात्मकता जाणवणं, आपल्या मनात जे काही वाईट विचार येतात त्या अन्नाद्वारे सुद्धा ते येत असतात. म्हणून घरातल्या स्त्रीने, जी कोणी स्त्री किंवा जी कोणी व्यक्ती स्वयंपाक करत असेल, त्या व्यक्तीच्या मनात चांगले विचार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगले विचार असेच येणार नाहीत. आपण कितीही म्हटलं की मला स्वयंपाक करताना चांगलेच विचार करायचे आहेत, तर ते असेच येणार नाही. कारण की आपलं मन आहे, मन कुठे कुठे भरकटत असतं आपलं. म्हणून त्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं आहे, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येणार नाही. आणि आपल्या सद्गुरूंचं नाम आपण जेव्हा घेऊन जो स्वयंपाक करतो ना, तो स्वयंपाक फक्त अन्न होत नाही, ते फक्त भोजन होत नाही, तर तो एक प्रसाद बनत जातो. म्हणून एवढं महत्त्व आहे नामस्मरणाला. आपण नामस्मरण करतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वयंपाक करताना, तेव्हा त्या नामस्मरणाचा परिणाम आणि नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. आपण जिथे कुठे नामस्मरण करतो, आपल्याकडनं ते नामस्मरण तर घडतंच, पण स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार होत असतं. स्वामी आपल्या सतत पाठीशी असतात, आपलं रक्षण करतात. आपल्या स्वामींचं नाव आपण घेत असतो. आपलं नाव जर कोणी घेतलं तर आपण लगेच मागे वळून बघतो. तसंच स्वामींचं नाव जर आपण आपल्या मुखात सतत चालू असलं, तर स्वामीसुद्धा आपल्या भक्ताकडे लक्ष देत असतात विशेष करून. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर स्वयंपाक करताना आपण आपल्या स्वामींचं नामस्मरण जर केलं, तर अर्थातच जे काही आपण अन्न शिजवणार आहोत त्या अन्नावर सुद्धा तसेच संस्कार होणार आहेत. स्वामींचं एक कृपाछत्र आपल्या परिवारावर टिकून राहील. स्वामींचा एक बघा, आपण जे नामस्मरण करतो ना, त्या अन्नामध्ये उतरत जाणार आहे. स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या परिवारावर राहील आणि ते नामस्मरण त्या अन्नामध्ये उतरणार आहे. आणि तेच अन्न जेव्हा आपल्या घरचे ग्रहण करतील ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये सुद्धा तेवढेच पॉझिटिव्ह सकारात्मक विचार येतील आणि ते सुद्धा तसेच घडत जातील. म्हणून स्वयंपाक करताना नामस्मरण करायचं असतं.
तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर स्वामींचा तारक मंत्र लावून द्या किंवा स्वामींचं श्री स्वामी समर्थ जप लावून द्या. ते सुद्धा ऐकत ऐकत जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता तेव्हा त्याचासुद्धा परिणाम त्या स्वयंपाकावर होत असतो. स्वयंपाक बघा, आपलं किचन स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त नामस्मरणच करायचं नाही, तर आपलं किचनसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. बघा, आपण स्वयंपाक बनवतो ना, त्या आजूबाजूंच्या ज्या काही लहरी आहेत, आजूबाजूची जी काही स्पंदने आहेत, त्यांचा परिणाम त्या अन्नावर होत असतो. तुमचं किचन स्वच्छ असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असणं. तुमच्या घरात जर सतत भांडणं होत असतील, कटकटी होत असतील ना, तर तुम्ही सतत जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना तेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना स्वामींचं नामस्मरण तर कराच, पण नामस्मरण करता करता असा विचार करा की माझ्या घरामध्ये कधीही कोणाबद्दलही कोणाच्याही मनात द्वेष आला नाही पाहिजे. माझ्या घरातलं वातावरण हे आनंदाचं आणि माझ्या घरामध्ये एकोपा टिकून राहायला पाहिजे, असाच एक सकारात्मक विचार. आणि आपला विचार इतका स्ट्रॉंग ठेवायचा ना की तो अन्नामध्ये सुद्धा तेवढाच तो उतरला पाहिजे. एवढे आपले सकारात्मक विचार हे असले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, तुमचे मुलं बाळ जर हट्टी तापट असतील ना, तर त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही स्वयंपाक करताना असा विचार करू शकता. बघा, तुमच्या मुलाची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, तो अभ्यासात हुशार होण्यासाठी तुम्ही जर तसाच विचार तुम्ही स्वयंपाक करताना केला ना, तर तो बघा त्या अन्नाद्वारे तो त्याच्या शरीरात जाईल आणि तो तसाच बनत जाईल, तसाच तो घडत जाईल. म्हणून स्वयंपाक करताना आपले विचार हे पॉझिटिव्ह, सकारात्मक असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अन्न हे 3 प्रकारचे असतात. एक आपण हॉटेलमध्ये जेवतो ते, दुसरं आपल्या घरामध्ये आपली पत्नी, आई, बहीण, मुलगी जे कोणी बनवतात ते, आणि तिसरं म्हणजे जो अन्नछत्रामधला प्रसाद असतो, महाप्रसाद. जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात, मठात जातो तेव्हा तिथे मिळणारा प्रसाद. आता बघा, यातलं 1 नंबरचं जे अन्न आहे, जे आपण हॉटेलमध्ये खातो, ते आपण पैसे देऊन खात असतो. आणि हॉटेलमध्ये जे कोणी व्यक्ती स्वयंपाक बनवत असतील त्यांच्या मनात त्यावेळी काय विचार चालू असतील, त्यांचं किचन स्वच्छ असेल की नाही, ते कोणता विचार करत असतील, तो सगळा जो काही नकारात्मक परिणाम आहे ना, तो त्या अन्नामध्ये उतरत असतो. आणि जेव्हा आपण हॉटेलचं जेवण जेवतो, आपण जर वारंवार हॉटेलचं जेवण करत असाल ना, तर तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. जे आंतरिक समाधान आपण म्हणतो ना, ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण की त्या अन्नामध्ये तसा सात्विकपणा नसतो. सात्विक अन्न खाणं म्हणजे फक्त शाकाहारी खाणं असं नाही आहे. सात्विक अन्न खाणं म्हणजे त्या अन्नामध्ये सुद्धा ते अन्नसुद्धा तेवढंच प्रेमाने बनवलं गेलं पाहिजे. त्याला सात्विक अन्न म्हणतात. म्हणून जेव्हा आपण हॉटेलचं जेवण वारंवार करतो तेव्हा आपल्याला आंतरिक समाधान मिळत नाही, कारण की त्या अन्नामध्ये तेवढा सात्विकपणा नसतो. ते अन्न कोण शिजवतं, कोण नाही, आपल्याला माहीत नाही. त्याच्या मनात तेव्हा कोणते विचार चालू असतील, कोणते नाही, तो ते अन्न बनवतो आणि त्या अन्नाद्वारे आपल्या मनातही तसेच विचार जातात आणि आपणही तसंच बनत जातो. म्हणून हॉटेलचं जेवण जे आहे ते आपल्याला कधीच आंतरिक समाधान देत नाही. 2 नंबरचं जे काही जेवण आहे, जे आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी बनवत असेल, आणि आपसुकच आपल्या घरातलं जेवण हे खूप आपल्याला रुचकर लागतं हॉटेलपेक्षा, कारण की त्या जेवणामध्ये प्रेम असतं, ती भावना असते एक प्रेमाची. आणि त्या प्रेमाने बनवलेलं जेव्हा अन्न आपण ग्रहण करतो तेव्हा आपल्याला एक समाधान मिळतं. म्हणून आपल्या घरातली जी कोणी व्यक्ती, जी कोणी स्वयंपाक करते ना, तिला स्वयंपाक करताना तरी कोणीही असं बोलू नका की जेणेकरून तिला राग येईल, तिच्या मनामध्ये एक वाईट भावना निर्माण होईल. असं आपण तरी काळजी घेतली पाहिजे. जी व्यक्ती स्वयंपाक करत आहे तिने तर ही काळजी घ्यावीच, परंतु घरातल्या इतर व्यक्तींनी सुद्धा, जी कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत आहे तिच्या मनामध्ये राग येणार नाही किंवा कोणताही तिच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत, ही काळजी आपण घेतली पाहिजे. तिला ॲटलिस्ट स्वयंपाक करताना तरी तिच्यासोबत भांडणे करू नका, कटकटी करू नका, तिला काही वाईट उणं बोलू नका, जेणेकरून ती स्वयंपाक करणार आहे ते विचार करून आणि तेच अन्न आपण सगळे ग्रहण करणार आहोत आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून आपल्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती स्वयंपाक करते ना, तिचं मन चांगलं असणं, तिच्या मनामध्ये चांगले विचार असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी महिलांना सांगेल की स्वयंपाक करताना कंटिन्यू अशी सवय लावून घ्यायची की आपल्याला श्री स्वामी समर्थ आपल्याला असं जप करायचं आहे. तुम्ही तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता, पण नामस्मरण पण आपल्याकडनं आपल्या सद्गुरूंचं घडतं आणि
नामस्मरणामध्येच खूप मोठी ताकद आहे. तुम्ही तारक मंत्र जरी म्हटला तरी चालणार आहे. आता बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर स्वयंपाकीण लावलेली असेल, आता त्या व्यक्तीच्या मनात काय विचार चालू असेल हे आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो बघा. आणि आपण त्या व्यक्तीला फोर्ससुद्धा करू शकत नाही की तुम्ही नामस्मरण करा, कारण की ती काही जबरदस्ती करण्याची गोष्ट नाही. नामस्मरण हे मनातून आलं पाहिजे. मग अशा वेळी आपण काय करायचं, आपण मोबाईलवर ती जेव्हा स्वयंपाक करते ना ती व्यक्ती बाहेरून आलेली, तेव्हा आपण मोबाईलवर तुम्ही तारक मंत्र लावून द्या, श्री स्वामी समर्थ जप लावून द्या, किंवा एक टेप भेटतो श्री स्वामी समर्थ नावाचा, तो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लावून द्या, जेणेकरून तिच्या ते कानावर पडेल आणि त्या अन्नासुद्धा तसेच ते ज्या काही लहरी आहे सात्विक त्या उतरतील आणि तेच अन्न तुम्ही ग्रहण कराल, जेणेकरून त्या सात्विक लहरी अन्नामार्फत तुमच्यामध्ये येतील. तर तुम्ही हा एक उपाय करू शकता. आणि जर तुम्ही स्वतःच स्वयंपाक बनवत असाल तर मग प्रश्नच येत नाही. तुम्हाला स्वतःलाच नामस्मरण करायचं आहे, आपले विचार चांगले ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या संपूर्ण घरातल्या सदस्यांना आपले जे विचार आहेत त्या अन्नामार्फत ते पोहोचतात. त्यामुळे आपल्याला आपले विचार हे चांगलेच ठेवायचे असतात. आता 3 नंबरचं अन्न म्हणजे बघा, जे आपण अन्नछत्रामध्ये, महाप्रसादामध्ये, भंडारामध्ये जे आपण जेवण करतो ते, मंदिरात किंवा मठात किंवा कुठेही असो देवाच्या ठिकाणी, तिथे आपण जे जेवण करतो तर ते अन्न बघा, त्याच्यामध्ये खूप सात्विकपणा असतो, खूप सात्विक लहरी असतात. म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा की प्रसाद नेहमी चांगलाच होतो. का होतो की ते अन्न, तो जो काही प्रसाद आहे तो ईश्वराला स्मरण केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपण ईश्वराचं नामस्मरण करून, ईश्वराला स्मरून की मी हे भोजन जे आहे ते ईश्वरासाठीच बनवत आहे, हा विचार करून आपण जेव्हा ते भोजन बनवतो तेव्हा तो एक प्रसाद बनतो आणि त्यामुळे तो तेवढा सात्विकपणा येतो, सात्विक लहरी त्याच्यामध्ये पोहोचतात आणि अर्थातच ते अन्न खूप स्वादिष्ट आणि खूप सात्विकपणा त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे ते अन्न आपल्याला खूप छान लागतं आणि आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होतं जेव्हा आपण कोणताही प्रसाद खातो. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या घरात स्वयंपाक बनवाल ना, तेव्हा आपल्या घरातल्या व्यक्ती हे ईश्वरच आहेत असं समजून, आपण ईश्वरांसाठीच भोजन बनवत आहोत असं समजून हे विचार आपल्या मनामध्ये ठेवून स्वामींचं सतत नामस्मरण करून आपल्याला जेवण बनवायचं आहे, जेणेकरून आपला रोजचा स्वयंपाक हा प्रसादच बनेल आणि त्या ज्या सात्विक लहरी आहेत, तो जो सात्विकपणा आहे तो आपल्या सगळ्या कुटुंबाला मिळेल. हा विचार करून आपल्याला स्वयंपाक बनायचा आहे. आणि बघा, स्वयंपाक करून झाल्यावर तुम्हाला एक शब्द म्हणायचा आहे. आता नामस्मरण करत करत तुम्ही जर स्वयंपाक बनवणारच आहात आणि अवश्य बनवा, जेणेकरून स्वामींचं सुद्धा नामस्मरण तुमच्याकडनं घडेल आणि तुमच्या कुटुंबावर सुद्धा तसेच परिणाम होतील. तुमचं कुटुंब बघा, तुम्ही फक्त 2 ते 3 महिने नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवून बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप आनंदाचं वातावरण दिसेल, घरामध्ये एकोपा दिसेल. तुम्ही चांगले विचार करून हा विचार करायचा की माझ्या घरामध्ये सगळेजण एकोप्याने राहत आहे, सगळ्यामध्ये चांगली भावना आहे, हा अनुभव तुम्हाला त्यावेळेस येईल. म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा असे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असे विचार आपण जेव्हा नामस्मरण करतो ना, आणि त्या नामस्मरणा थ्रू आपल्या त्या अन्नामध्ये उतरतात आणि म्हणूनच ते अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा त्या अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपण सुद्धा तसंच घडत जातो, तसंच बनत जातो. आणि स्वयंपाक करून झाल्यावर तुम्हाला त्या भांड्याला हात लावून एक शब्द म्हणायचा आहे. तो म्हणजे बघा, ते कोणतंही भांडं असो, कढई असो, पातेलं असो, कुकर असो, त्या भांड्याला हात लावून म्हणायचं आहे कृष्णार्पण, जेणेकरून आजूबाजूचे जे काही नकारात्मक लहरी आहे त्या नष्ट होतात आणि उरतो तो फक्त प्रसाद असतो, जो बनतो तो फक्त प्रसाद असतो. तुम्ही हा उपाय 3 महिने करून बघा, तुम्हाला तुमच्या घरातलं सुद्धा वातावरण हे खूप प्रसन्न दिसेल. काहीच दिवसांमध्ये तुम्ही नक्की हा शब्द स्वयंपाक करून झाल्यावर म्हणायला विसरू नका, जेणेकरून जे अन्न तुम्ही रोज शिजवणार तो रोज प्रसाद बनेल आणि रोज प्रसाद जर आपण आपल्या घरच्यांना जर मिळाला तर किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि जो सात्विकपणा आहे तो आपल्या घरच्यांना मिळेल आणि आपल्या घरामध्ये कधीही लवकर कोणी आजारी पडणार नाही. सगळ्यांमध्ये एक प्रेमाची भावना असेल, सगळेजण चांगल्या मार्गानेच वाटचाल करतील, ही यामागची भावना आहे. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.